हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आम्ही निघालो आहोत शेफील्डला, कारण आमच्या पिलूची आहे अपॉइंटमेंट BRP कार्डसाठी। सो लास्ट टाइम आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा फक्त आमच्या तिघांचीच अपॉइंटमेंट झाली होती। त्याचा पासपोर्ट त्या रेडी नव्हता म्हणून त्याची अपॉइंटमेंट काही झाली नव्हती, पण आज त्याची अपॉइंटमेंट आहे। तर लीड्समध्ये अवेलेबल नव्हती अपॉइंटमेंट, जवळच्या तिथे विजा बनतो तिथे, पण लांबची अवेलेबल होती, त्याच्यामुळे आम्ही तिकडची गेलेली आहे आणि आता निघालो आम्ही तिथे जाण्यासाठी। तर आता आम्ही कारने चाललेलो आहोत, ऑलमोस्ट 1 तास लागणार आहे। पण समी इथे रेडी झालेली आहे। समी दाखव। तर समीला कुठेही सांगितलं बाहेर चाललो की तिला ते केसावरती हेअर क्लिप लावायचेच असतात, त्याच्याशिवाय ती काही घरातून निघत नाही। आणि इथे आहे आमचं पिल्लू। सो कबीरला पण कार सीटमध्ये ठेवलेलं आहे। तर आज आधी पण मी सांगितलेलं आहे की ते लहान मुलांना मांडीवरती वगैरे नाही घेऊ शकत, कारमध्ये बसवायचं तर त्यांची वेगळी स्वतःची कार सीट असते। आता आम्ही निघालो आहोत। तू घाबरलायस का? पकडलं त्याने सीट बेल्टला। कबीर नो नो नो, खायचं नाही, खाऊ नाही येते नाही। आणि समिया इकडे रागवली आहे, कारण समियाला सीट बेल्ट लावलेला आवडत नाही, कारण तिला दिसत नाही विंडो मधून काहीच ना सीट बेल्ट लावला की। पण सीट बेल्ट लावायचा असतो कार मध्ये बसले की। हा, पण समिया गुडगल आहे ना, सीट बेल्ट लावते। आणि कबीर ॲज युजल गाडीमध्ये बसला की झोपतो, तर त्याची प्राम असो किंवा कार असो झोपणार असते। पिलू कबीर यूनिवर्सिटी फिनिश किया वो काम करेगा। कोणतं सॉन्ग बोलते? इंजीनियर है, जर्नलिज्म फिनिश किया, अभी एक साइंस सिक्योरिटी करेगा, 6 साल खत्म करेगा। आता आम्ही पोहोचलो तिथे विजा अपॉइंटमेंटच्या तिथे, पण अजून 10 मिनिटं आतमध्ये जाण्यासाठी, पण त्यांनी आम्हाला आतमध्ये नाही घेतले, कारण जो टाइम दिलेला आहे त्या टाइमलाच तुम्हाला आतमध्ये घेणार असं ते म्हणतात आहेत। त्याच्यामध्ये पण त्यांचा रूल आहे की जे रिस्पॉन्सिबल ॲडल्ट आहे, म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये ज्यांचं नाव लिहिलेलं आहे बाळासोबत असणारे, त्या एकट्यानेच जायचं आहे। त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं आहे सुहासचं, त्याच्यामुळे फक्त कबीर आणि सुहासच आत जाऊ शकतात। मी आणि समी आता बाहेरच थांबणार आहे। आणि थंडी देखील थोडीशी जास्त आहे, आणि घाई गडबडीत मी विसरली आहे माझं जॅकेट नेमकं आजच। तर बघू आजचा दिवस कसा जातो। विजा ऑफिसच्या समोरच एकदम शेफील्ड कंट्री कोर्ट आहे। आणि इथे समिया रडतीये, कारण फक्त कबीर आणि सुहास आतमध्ये गेले, तिला सुद्धा जायचं होतं। नको रडू, स्ट्रॉंग आले ना तू? बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। हे घे आपण बोललेली, ये बोललेली। यांचे रूल्स काय काय असतात ना, काय काय म्हणजे चांगले असतात, पण काय काय आपल्याला हसायला देखील येतं आणि काय कायांचा कंटाळा देखील येतो। तर आता समियाला थोडा मला एकटीलाच हँडल करावं लागेल, पण लगेच अपॉइंटमेंट होते, कारण एकेकांनाच घेतात, ज्यांची वेळ आहे त्यांनाच आतमध्ये घेतात। तर 15 मिनिटाच्या आतमध्येच ते बाहेर येतील, आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही कुठे जाऊ ते तुम्हाला कळेलच। तर आमची अपॉइंटमेंट तर झाली आहे, सुहास आणि कबीर पण बाहेर आले, तिथून आम्ही निघालो आणि आता आम्ही जाणार आहोत कॅथेड्रलला, कारण इथे जवळच आहे कॅथेड्रल। पण तिथे जाताना आम्हाला दिसली ट्रॅम, तर समियाची खूप इच्छा आहे त्याच्यामध्ये बसण्याची, पण आम्ही काही बसणार नाही आहे। पण ट्रॅम तुम्ही बघू शकता, तिथे दिसते आपल्याला। हे आहे शेफील्डचं कॅथेड्रल। तर आता कॅथेड्रल कुठलं पण असू देत, पण त्याचं स्ट्रक्चर बांधकाम एकसारखंच असतं, त्याच्यामुळे लांबूनच ओळखता येतं की इथे आहे ते म्हणून। पण आज आम्ही याच्या आतमध्ये नाही जाऊ शकणार आहे, कारण इथे कोणीतरी वारलेलं आहे आणि त्यांची अंत्यविधी चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये न जाण्याचं डिसिजन घेतलेलं आहे। आणि पुढे आता आम्ही तर कॅथेड्रलमध्ये तर आम्ही जाऊ नाही शकलो, पण त्याच्या पुढेच आम्हाला विंटर गार्डन दाखवत होतं सर्च केल्यानंतर। तर आता आम्ही आलेलो आहे विंटर गार्डनच्या इथे, पण बाहेरूनच किती भारी वाटतं, ते वेगळं काहीतरी कॉन्सेप्ट वाटते। आतमध्ये जाऊन आपण बघूया आता काय आहे ते।
समी मस्त दिसते. आतमध्ये आलेलो आहे आणि म्हणजे बघू शकता तुम्ही बिल्डिंगच्या आतमध्येच त्यांनी गार्डन बनवलेलं आहे आणि शाळेची इथे विजिट आहे. मे बी शाळेची मुलं दिसतात तर पिकनिकसाठी वगैरे आले असतील पण बिल्डिंगमध्ये तुम्ही गार्डन बघू शकता. मोठीची मोठी झाडे पण होती म्हणून समियाला आम्ही शाळेत नाही पाठवलं. तिची सुट्टी घेतली आहे तर सुट्टी घेण्यासाठी पण इथे त्यांचा रूल असतो की सुट्टी तुम्ही घेणार तर आधी तर कारण सांगायचं का सुट्टी घेतात आहे आणि नंतर त्याला प्रूफ पण करायचं म्हणजे काहीतरी प्रूफ द्यायचं. तर आम्ही कबीरचे अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते आम्ही सबमिट करणार आहे स्कूलमध्ये. पण आता इथे स्कूलची पिकनिक आलेली आहे. खूप सारे स्कूलची मुलं बघून तिला तिच्या स्कूलची आठवण आलेली आहे आणि ती म्हणते की मला पण आज स्कूलला जायचं मला का नाही पाठवलं वगैरे. समिया किती मिस करते स्कूलला. स्पून आणि फोकने बनवलेलं आहे पण आहे प्रेस बटन. तर या गार्डनच्या आतमध्येच एक मिलेनियम गॅलरी आहे ज्याच्यामध्ये इथे क्रिसमसच्या रिलेटेड एक एक्झिबिशन भरवलेलं आहे. एक्झिबिशनसाठी काही फी चार्जेस नाही आहे पण हे एक्झिबिशन ऑक्टोबरपासून सुरू झालेलं आहे ते डिसेंबरपर्यंत चालणार आहे. म्हणजे इथे एक्झिबिशनमध्ये सगळ्याच क्रिसमससाठी लागणाऱ्या वस्तू डेकोरेशनच्या असो किंवा चॉकलेटपासून पुस्तकांपर्यंत सगळ्याच गोष्टी इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांनी अशी भरपूर पॅम्पलेट ठेवलेले आहेत आणि समियाला असं काही दिसलं की समियाला लगेच जाऊन त्या बुक वाटतं आणि तिला ते वाचायची इच्छा असते. त्याच्यामुळे प्रत्येक एक पॅम्पलेट ती अशी घेऊन येते. पण इथे तुम्ही वरती बघू शकता किती सुंदर त्यांनी पक्षी बनवलेले आहे. मोठेच मोठे आहेत ते पक्षी. म्हणजे एखाद्या गार्डनमध्ये काय काय असतं ते सगळ्या गोष्टी त्यांनी इथे ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ते किती मोठ्या घंट्या आहेत बापरे खूपच मोठ्या. त्यांचा आवाज पण किती जोरात येत असेल. वस्तूंसोबत इथे फोटोंचं पण एक्झिबिशन भरलेलं आहे आणि फोटो खूपच अप्रतिम काढलेले आहे. शिवाय इथे तुम्ही वेगवेगळे प्रकारचे आणि वेगवेगळ्या कलरचे फुलं बघू शकतात. म्हणजे एखाद्या गार्डनमध्ये देखील नसतात इतके छान फुलं इथे त्यांनी मेंटेन ठेवलेले आहे आणि झाडांची पण इतके छान प्रकारे त्यांनी काळजी घेतलेली की असं खरंच वाटतं की फॉरेस्टमध्ये. आणि हे हिरवं फूल तर प्रथमच होतं. समोर दिसते हे अगवेचं झाड आहे. हे स्पेशली वाळवंटामध्येच पिकवलं जातं कारण ते कमी पाण्यावर जगणारं झाड आहे आणि या झाडापासून मेक्सिको या देशामध्ये स्पेशली टकीला या नावाची दारू बनवली जाते आणि वेगवेगळ्या दारू बनवण्यामध्ये देखील ह्या झाडाचा समावेश केला जातो. आणि या झाडाचं खोड तुम्ही बघू शकतात किती मोठं आहे. पूर्ण असं एखाद्या जंगलामध्ये आल्यासारखंच वाटतं कारण इथे छोटंसं फाउंटन देखील आहे आणि त्याच्या बाजूने छान अशी फुलं बहरलेली आहे. आणि बिल्डिंगच्या आतमध्ये असलं तरी एकच टाईपची झाडं नाही आहेत तर वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा आहे. इवन खराचे पक्षी देखील इकडे आहेत.
आणि UK मध्ये आल्यानंतर मी फर्स्ट टाइमच इथे पंख देखील बघितलेला आहे. समी घेऊन जायचं पंख आपल्याकडे. हा स्नेक दिसतोय ना. बापरे, जंगल मध्ये स्नेक. तर इथे त्याने छोटस एक खोटा स्नेक पण बनवलेला आहे आणि पुढे खाती पण आहे. पूर्ण तो फील येतो म्हणजे एखाद्या जंगलामध्ये आल्याचं. आणि अशाच प्रकारे ते मेंटेन करतात त्यांची पूर्ण झाडं वगैरे. खूपच काळजी घ्यावी लागत असेल ना. कुठे जायचं काहीतरी ते वाळवंटामध्ये असतं तेव्हा आहे का ते. है ना, काही निवडून कसं झाड आहे ना किती मोठं. चला कसं एक अजून बारीकच आहेत बांबू पण मोठे मोठे. खुशी आहे गार्डन मध्ये येऊन. सगळी झाडी दिसतात आहे हो ना. आणि बर्ड्स पण बघितले कबीरने. काय काय बघितलं दीदीला शोधतोय. आणि आता चला पिल्लू समिया तुला शोधतोय. पिकअप कर, लवकर ये पिकअप कर. आणि आता दीदी येणार आहे. दीदी आली. चला तर आता आम्ही ग्रीन गार्डन मधून बाहेर पडलोय. पण ती समोरची बिल्डिंग किती छान दिसते. म्हणजे कॅमेरामध्ये तेवढं जवळून दिसते की माहिती नाही. ब्लॉक असतात तसे लावल्यासारखे दिसतात. आणि इथे देखील बघू शकतात झाडांचे कलर चेंज झालेले आहेत. तर लाल झालेले आहेत पूर्ण झाडं. सुंदर असं दृश्य दिसतं. इथे क्रिसमसची तयारी आहे. इकडे एवढे छान मेंटेन ठेवलेले आहे. छान असं त्यांनी ते फाउंटन देखील बनवलेलं आहे. बरेच फाउंटन आहे इथे पूर्ण असं गार्डनमध्ये. त्याच्याशिवाय ते झाडं जी लाल झालेली ते जास्त त्यांच्यामध्ये भर घालतात. ते देखावा सुंदर दिसतो. तर ते फाउंटनचंच पाणी इथे असं नदीसारखं दिसतं. तर आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर आमचं झालंच. म्हणजे पिल्लूची अपॉइंटमेंट होती ते पहिलं काम आम्ही करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही छान सुंदर असं एक गार्डन बघितलं. जे की म्हणजे फर्स्ट टाईमच मी बघितलं होतं. बिल्डिंगच्या आतमध्ये देखील इतकं सुंदर गार्डन आपण बनवू शकतो वगैरे ही संकल्पनाच मला माहीत नव्हती. पण छान वाटलं तिथे जाऊन. कारण बरंच एक्झिबिशन वगैरे तिथे भरलं होतं. पिलू सध्या खेळतोय पण थोड्याच वेळात तो झोपेल आणि समिया देखील झोपेल. कारण तिला देखील झोप आलेली आहे. आता पूर्ण दिवस फिरून ती देखील दमलेली आहे. पण आता जाताना आम्ही जी कार बुक केलेली आहे ती स्कोडा कॅरॉक कार आहे. पण एकदम लक्झरियस अशी कार आहे. छान असं वाटतं जाताना. कारण ती सनरूफ पण आहे त्याच्यामुळे छान असं वाटतंय. तर आमची जर्नी तर छान झाली. पण तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा आवडला तो नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.